नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा कल्याणी, सोलापूर. आज आपण श्री सूक्तातील अर्थशास्त्र काय आहे हे पाहणार आहोत. पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांनी त्यांच्या श्रीसूक्त प्रवचनांमधून अतिशय उत्तम पद्धतीने श्रीसूक्तातील अर्थशास्त्र या विषयाची मांडणी केलेली आहे. तोच विचार मी सोप्या भाषेत इथे मांडण्याचा प्रयत्न करते. आपण वस्तूंची खरेदी विक्री करतो. त्या व्यवहारातून आपल्याला पैसे मिळतात. त्या पैशांतून आपण दागदागिने, गाड्या, घरे यांची खरेदी करतो आणि पैसे, दागिने, गाड्या, घरे यांनाच संपत्ती मानतो. आजचं अर्थशास्त्रही या सगळ्यांनाच संपत्ती मानतं. पण श्रीसूक्तात संपत्तीविषयी खूप उदात्त आणि व्यापक विचार केलेला आहे. श्रीसूक्तात आरोग्य, दीर्घायुष्य, चांगल्या सहकार्यांचा लाभ, सुयश, सत्कीर्ती, शांती, सुख, समाधान, उत्तम संतती, चांगले रूप, भरपूर अन्न, सद्गुण, सद्बुद्धी, चैतन्य, उत्साह, आत्मविश्वास, विश्वास, निष्ठा, श्रद्धा, प्रेम, निर्व्यसनीपणा, सुविचार, सौभाग्य, शुद्ध आणि पवित्र असलेलं मन ह्या पैशात न मोजता येणाऱ्या संपत्तीची मागणी ऋषींनी केली आहे. ही संपत्ती आजच्या अर्थशास्त्रात मोजली जात नाही. आजच्या अर्थशास्त्रात केवळ व्यवहार पाहिला जातो. त्या अर्थाने श्रीसूक्त हे व्यापक अर्थशास्त्र आहे असं म्हणता येईल.